हाय, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना पिल्लूने सकाळी उठायला खूप त्रास दिला. रोज आहे ना तिला एकदा दोनदा उठवलं ना की लगेच उठून बसते, पण आज आहे ना तिला 7-8 वेळेस आवाज देऊन पण ती काही उठली नव्हती. तिला बळच उठवलं आणि अंघोळ वगैरे घालून घेतली. तर अंघोळ वगैरे घातल्यावरती पण तिने ना खूप परेशान केलं. झट्टू वगैरे पाडवत नव्हती, केस वगैरे विंचरून देत नव्हती, काही नव्हती. बोलत होती की आजच्या दिवस मला स्कूलमध्ये नाही जायचं. म्हटलं उद्या पण सुट्टी आहे आणि परवा पण सुट्टी आहे, 2 दिवस मस्त घरी राहायचं, तुला खेळायचंच आहे. तर प्लीज आजचे दिवस जा 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 करून तिला बळच स्कूलमध्ये पाठवलं होतं. तरी पण ती सॅड होती, कारण की आज मला मंदिरात जायचं नव्हतं आणि रोज जात असताना त्याच्यामुळे तिला वाटलं की आज का बरं नाही आली, म्हणून तिने मला काय बाय वगैरे केलेलं नाही. आणि बाहेर बघा किती सारा अंधार आहे. लहान मुलांना तरी काय म्हणायचं, एवढ्या सगळ्या अंधारामध्ये त्यांना स्कूलमध्ये जावं लागतं. सकाळी झोपेतून उठून स्कूलमध्ये गेल्यावर पण त्यांना टीचर काय शिकवतात काय नाही याच्याकडे थोडंच लक्ष लागत असेल. झोपत येत असेल ना त्यांना, 8-8:30 वाजेपर्यंत त्यांना काही सुधरत असेल मला काही वाटत नाही. झोपच येत असेल त्यांना. आपल्या वेळेस बरं होतं ना की 10 वाजता मस्त आरामामध्ये स्कूलमध्ये जायचं, सकाळी झोपण वेळेवरती व्हायची, सगळं मस्त व्हायचं आरामामध्ये. तर असो, आता आपण त्याला काय करू शकत नाही. तर सकाळी यांनी दूध वगैरे आणलेलं होतं, ते तापायला वगैरे ठेवलं आणि किचनवरती सगळ्या पसारा वगैरे पण आवरून ठेवलेला होता. आज चहा नव्हता घेतलेला मी, आता संध्याकाळी घेईन वाटलंच तर. फक्त गरम पाणी बनवलेलं होतं इथे माझ्यासाठी. तर चला आता व्हिडिओ इथे सेंड करते. खूप मोठा व्हिडिओ होतो, तुम्हाला पण कंटाळेन बघायचा. बाय.